मुलीच्या डोक्यावर अक्षता टाकल्यानंतर स्टेजवरच वधूपित्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यातच त्यांचा मृत्यू झाला। ही दुर्दैवी घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील झारली गावात आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली। गणेश खरवडे वय वर्ष 54 असं मृतक वधूपित्याचं नाव आहे। मृतक गणेश वरखडे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे 1 एकर शेती आहे। नातेवाईकांकडून काही पैसे घेऊन त्यांनी मुलगी पल्लवीचा विवाह थाटामाटात केला। दुपारी कन्यादान केल्यानंतर पाहुण्यांची वर्दळ सुरू असतानाच स्टेजवरच वधूपित्याला हृदयविकाराचा झटका आला आणि मुलीच्या विवाह मंडपातच ते कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला। मुलीच्या लग्नातच पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं आनंदाचं क्षणार्धात वातावरण दुःखात परिवर्तन झालं। वडिलांच्या अशा मृत्यूमुळे मुलीची विदाई थांबली असून संपूर्ण परिवारासह गावावर शोककळा पसरली आहे। दरम्यान यवतमाळमध्येही अशीच एक हृदयद्रावक घटना काल घडली। मुलगी IAS झाल्याचा आनंदोत्सव साजरा करत असतानाच वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यात त्यांचं हृदयद्रावक निधन झाल्याची घटना यवतमाळच्या महागाव तालुक्यातील वाघदिजारा इथं घडली। लेक कलेक्टर झाल्याच्या आनंदोत्सवावर दुःखाचं सावट पसरलंय। प्रल्हाद खंदारे असं मृत्यू झालेल्या बापाचं नाव आहे। खंदारे हे पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते। प्रल्हाद खंदारे यांची मुलगी मोहिनी हिची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन IAS अधिकारी म्हणून निवड झाली। मुलगी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन IAS अधिकारी झाल्याचा आनंदोत्सव खंदारे परिवाराकडून साजरा केला जात असताना प्रल्हाद खंदारे यांना हृदयविकाराचा झटका आला। त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं। या घटनेमुळे मुलीच्या IAS अधिकारी पदी झालेल्या निवडीचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या खंदारे परिवारावर आता दुःखाचा डोंगर कोसळलाय।